विदर्भातलेच मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि नागपूरचे मुख्यमंत्री असताना सुद्धा आज विदर्भाच्याही अधिवेशनामध्ये कटबंदी केली गेलेली आहे. एक आठवड्याचं हे अधिवेशन या ठिकाणी होणार आहे. सरकार फेरफटका मारायसाठी या विदर्भात आलं आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या वर्षाच्या शेती हंगामामध्ये जवळपास 84,000 हेक्टर जमीन प्रभावित झालेली आहे. जमीन गळून निघून पिकं वाहून गेलेली आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं रोज सतत चालू आहे. रोज लाडक्या बहिणीच्या कपाळावर पुसल्या जाते आहे. पण हे सरकार मौज मस्तीमध्ये वागते का असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. 31,000 कोटी रुपये पूरग्रस्त शेतकऱ्याला आम्ही दिलेले आहेत असं राज्याचे मुख्यमंत्री जाहीर करतात. पण शेतकऱ्यांच्या हातात पैसेच मिळाले नाही. कोणत्या बँकेमध्ये पैसे टाकलेत, त्या शेतकऱ्याला दिलेत की यांचे मूडवर काही उद्योगपती ते त्यांच्यासाठी शेतकरी झालेत का, ओरिजिनल शेतकरी बाजूला राहिलेत का, हे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले. पीक विम्याचा एकही पैसा सरकारने शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये सरकारला सबसेल अपयश आलेला आहे. विमा कंपन्या मोठ्या होत चालल्या, आर्थिक मजबूत होत चालल्या आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावाने त्या विमा कंपन्यांना पैसे दिले जातात ते मोदीच्या मित्रांच्या कंपन्या आहेत आणि म्हणून मोदींच्या मित्रांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या नावाने पैसे त्यांना द्यावे असा त्याच्या मागचा अर्थ आहे का? आणि म्हणून सरकारला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आणि शेतकऱ्यांना न्याय देऊन या ठिकाणातून त्यांना जायचं आहे. महागाई हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. रुपया रोज खाली पडत आहे, आता 90च्या खाली गेलेला आहे. त्यामुळे त्याचे सगळे परिणाम महागाईवर पडणार आहे. मग सर्वसामान्यांनी जगायचं कसं? महागाईबद्दल सरकार काय मत मांडतंय? राज्य सरकार वेगळं काही धोरण राबवणार आहे का महागाईबद्दल? याबद्दलची चर्चा व्हायला पाहिजे. स्मार्ट मीटरबद्दल सरकारने सांगितलं की आम्ही जबरदस्ती करणार नाही, पण यांच्या ज्या कंपन्या आहेत प्रायव्हेट, या कंपन्या स्मार्ट मीटर शासकीय कार्यालय असतील किंवा खाजगी लोकांच्या घरी असतील जबरदस्ती लावताना आपण पाहतो आहे. इथं 800-900चं बिल येत होतं, इथं आता 30,000 40,000चं बिल त्या गरीब माणसाच्या घरी येत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महागाई एकीकडे आणि वीज कंपन्यांची लूट वेगळी, अशा पद्धतीनं लोकांची लूट करणारे हे सरकार या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रूपानं आपण पाहतो आहे. बेरोजगारीचा तर प्रश्न अजून भयानक आहे. भूकंपामध्ये काही थोड्या लोकांना नोकऱ्या लावल्या, त्याचे फोटोग्राफी सरकार करून दाखवतो. आरक्षणाचं कितीतरा वाजलेले आहेत. निवडणूक आयोगाने केलेली ज्या पद्धतीनं दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून, याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की अशी मी या पद्धतीचं निवडणूक आयोगाचं कार्य कधीच पाहिलं नाही. आम्ही आता अध्यक्षाला नोटीस दिलेलं आहे. उद्या याच्यावरची चर्चा घडवली पाहिजे आर्टिकल 243A प्रमाणे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्या आणि अध्यक्ष म्हणाले की मी उद्या बोलायला संधी देतो आहे. हे सांगायचं तात्पर्य असं की महाराष्ट्रामध्ये आता एक कायद्याचं आणि लोकशाहीचं राज्य राहिलं नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये एका डॉक्टर मुलीचा डॉक्टर मुंडे महिला सुद्धा आता सुरक्षित नाही, मुली सुरक्षित नाही. सर्वसामान्य मुलींची महिलांची काय स्थिती असते, या सगळ्या परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण झालेल्या आहेत. गोव्यामध्ये जी घटना घडली, त्या पबमध्ये स्फोट झाला, त्याच्यात असंख्य निर्दोष लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात पबला मान्यता दिली गेलेली आहे. टेरिसवरच्या पबला मान्यता दिलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये
पैसे कमवण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे आले पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणि या पबला मान्यता दिलेली आहे. मग गोव्यात घटना घडली, ही घटना महाराष्ट्रात घडणार नाही का, काही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आणि सरकार याच्याचं उत्तर नेमकं काय देणार याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष राहणार. त्यामुळे हे सगळे विषय मोठे आहेत आणि म्हणून एक आठवड्याचं अधिवेशन हे अपूर्व पडणार आहे. आणि मगाशी आम्ही विधानसभेला मुद्दा उपस्थित केला, अध्यक्षांनी सांगितलं की त्याच्यावरती वेळेला चर्चा करायला तयार आहोत. आमचा आग्रह राहील की हे अधिवेशन कमीत कमी 3 आठवड्यात तरी या ठिकाणी नागपूरमध्ये व्हावं अशी आमची अपेक्षा. सरकारने आचारसंहिताचं कारण पुढे आणलेलं आहे. आचारसंहिता चालत राहणार आहे. विधिमंडळाचं कामकाज विधिमंडळाचं कामकाज आहे आणि त्याच्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजा या पद्धतीनं आचारसंहितेचा बहाणा आणून समजा या अधिवेशन या ठिकाणी बंद करण्याचा सरकारचा घाट असेल तर हे चुकीचं आहे. सरकारने या अधिवेशन एक आठवडा घेऊन समजा अजून पुढच्या 15 निवडणुका झाल्यानंतर हे अधिवेशन सरकार घेऊ शकतं. कारण की जनतेचे प्रश्न भयानक आहे. महाराष्ट्रामध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे. धर्माधर्मामध्ये सरकारच्या वतीनं भांडणं लावलेले गेलेले आहेत. बेरोजगारांचे प्रश्न आहेत, तरुणांचे अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न तर सगळ्यात जटिल आहे आणि महागाईचा प्रश्न आहे. हे सगळ्या प्रश्नाबद्दलची चर्चा आणि त्याचं उत्तर हे बोलवाटोलवीचं नसावं. पहिल्याच्या काळात असं होतं आम्ही सगळ्यात जास्त पैसे दिले अशा पद्धतीचं नव्हतं. मग ते त्या पहिल्याच्या काळात स्वस्त होतं, आता महागाई वाढली. हे आकडे वाढवून सांगायची गरज नाही. या पद्धतीचे समाधानकारक उत्तर देऊन आणि जनतेला त्याचा त्या घोषणाच नाही, घोषणेचा पाऊस नाही तर जनतेला त्याचे लाभ मिळाले पाहिजे, शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे ही भूमिका आमची. काल सीएम म्हणाले की नानाभाऊ बघा या सरकारमध्ये एकमेकाचा काटा काढणारं एकमेकाच्या अंगावर ओढण्याचा प्रयत्न चालू आहे. हे काही लपणार नाही. ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या मुलाला अडवलं गेलं त्याच्या प्रकरणामध्ये जमीन घोटाळ्यामध्ये एकनाथ शिंदेच्या मुलाला खासदार श्रीकांत शिंदेला ज्या पद्धतीनं कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अडवलं गेलेलं होतं. तर असे अनेक मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळे मुख्यमंत्री करवतात असं आपसामध्ये बोलताना त्यांचे आमदार त्यांचे मंत्री चर्चा करताना आपण पाहतोय. महाराष्ट्रामध्ये जमीन घोटाळे याचा उल्लेख मी अनेकदा केलेला आहे. मुंबईमध्ये केसीमधल्या भरत नगरमध्ये सुद्धा 500 एकर जमीन अशाच पद्धतीनं दिली गेली. नवी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, पुणे अनेक ठिकाणी आपल्याला जमिनीचे घोटाळे पाहायला मिळणार. आता एक शॅम्पल आपल्याला पुढं आलेला आहे पुण्याच्या घटनेमुळे मार्ग पवाराच्या अधिकाऱ्यांमुळे. पण अशा घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, सरकारच्या आहेत, सध्या लपलेल्या आहेत. आता ह्या जेव्हा चर्चा विधानसभेची त्याचे सगळे मुद्दे आम्ही विधानसभेत मांडू. पण जे पद्धतीचं दबाव तंत्र चाललेलं आहे, जसं पीएमओमधून पूर्ण मंत्रालय चालतं, जसं गुजरातमध्ये नरेंद्र मोदी असून त्या ठिकाणी पूर्ण मंत्रालय चालवायचं, मंत्र्यांना काही अधिकार नाही, तसं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सीएमओमधून सगळं सरकार चालते आहे. अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे. मंत्र्यांना अधिकार राहिलेले नाहीत अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे. त्यामुळे आता कोणाचे आमदार किती पळवतील काय होतील आणि भाजपमध्ये तर राहिलाच आहे की झोप राहिलीच आहे. ते काही होऊ शकतात. आदित्य ठाकरे म्हणाले त्याच्यामध्ये त्यांच्याला माहिती असेल की आमदारांची संख्या आहे. काल सीएम म्हणाले काल सीएम म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि लवकरच त्यांची कर्जमाफी करण्यात येईल असाही काल त्यांनी उल्लेख केला. देशातले सरकार यांचं आणि राज्यातले सरकार डबल इंजिन. तो इंजिन कुठं बोलताय का? या इंजिननी लोकसभेत सांगितलेलं आहे, कृषी मंत्री शिवराज चव्हाणांनी सांगितलेलं आहे, महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आला नाही.
दुसऱ्या दिवशी म्हणाले की आला पण थोडासा आला. राज्याचे कृषी मंत्री सांगतात की आम्ही टप्प्याटप्प्याने पाठवतो आहे आणि मुख्यमंत्री सांगतात की आम्ही पाठवलेलं आहे. कोणाचं खरं म्हणावं? म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जमिनीवर मीठ सोडताय का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला. शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आज महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. एवढा ओला दुष्काळ कधी नव्हे तो महाराष्ट्रामध्ये ओढण्यात आलेला घास निसर्गाने हिसकून घेतलेला शेतकऱ्यांचा हा कधी नव्हे. या पद्धतीचं टोलवाटोलवीचं उत्तर सरकार देत असेल की याचा अर्थ शेतकऱ्यांच्या जमिनीवर मीठ सोडण्याचं काम सरकार बेईमानीनं निवडून आलेलं निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेलं सरकार आहे. या सरकारला विरोधी पक्षपद मान्य नाही. हे म्हणतात संख्याबळ. मगाशी ज्या सरकारला चॅलेंज केलं पुन्हा चॅलेंज करतो. ते मला म्हणतात 200 मतांनी निवडून आला. मी त्यांना चॅलेंज करतो महाराष्ट्रात पायलट निवडणुका घेऊन दाखवा आणि मी महाराष्ट्रात सगळ्यात हायेस्ट मतांनी निवडून येण्याची ही जबाबदारी माझी घेतो. आणि नाही आलो समजा सगळ्यात हायेस्ट मतात तर राजकारण संन्यास फक्त पायलटवर निवडणुका घेऊन दाखवा. इमानी नाही निवडून आलेले आम्हाला संख्याबळ सांगतात. महाराष्ट्रामध्ये 2 आमदारांना सुद्धा विरोधी पक्षपद दिलं गेलेलं होतं महाराष्ट्राच्या रेकॉर्डमध्ये. त्यामुळे संख्याबळ आणि हे कारण सांगून चालणार नाही. त्यांनी मान्य करावं की आम्हाला लोकशाही मान्य नाही आहे, विरोधी पक्षपद आम्ही देणार. टोलवाटोलवीचं उत्तर देणं बंद करावं या सरकारने, अशी आमची भूमिका आहे. सरकार आहे, सरकार मायबाप कुणाचा गळा कापणार, कुणाचा ठेवणार, त्यांची वसुली करणारा पाहिजे की नाही पाहिजे त्याच्यावर आहे सगळं. महाराष्ट्रामध्ये तुमच्या माहितीसाठी तुम्ही प्रश्न उपस्थित केला. IAS या अधिकाऱ्यांमध्ये एक विपूचं वातावरण. सरकारचं ऐकलं नाही, आमच्यावर कुठे इन्क्वायऱ्या करतात, चौकशा लावतात. त्यामुळे जे काय करायचं असेल तर करा, कुठं सह्या पाहिजे तिथं करा. अशा पद्धतीचं आज महाराष्ट्रातला IAS काम करते आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे जे काही 3-13 वाजलेले आहेत त्याच्या मागचा जे काही पाप आहे ते त्यांच्यामुळे. आपण 22 आमदार पुन्हा जाण्याचा तुम्ही सांगितलंय नानाभाऊ. महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदी सुरू झालेली नाही, कापूस खरेदी सुरू झालेली नाही, कांग्रेस खरेदी सुरू झालेली नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं निघालेलं धान्य कोणी घ्यायला तयार नाही. त्याच्यामुळे कमी भावानं शेतकऱ्यांना धान्य विकावं लागतं आणि कशी तरी आपली गरज भागवावी लागते. एकीकडे कसमानी संकट आणि एकीकडे सुतारी संकट. अशा या सगळ्या प्रश्नावर सरकारला उत्तर द्यायचं नाही आणि या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून विरोधी पक्ष पदाचं एक गाजर दाखवायचं आणि त्याच्यावर चर्चा ठेवायची असं नाही. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जो मुद्दा आहे हैदराबाद गॅझेटरचा, जो मुख्यमंत्र्यांनी मुद्दामून ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडण लावण्यासाठी घातलेला घाट, बंजारा आणि आदिवासीमध्ये भांडणाचं टाकलेली चिमकी, हे सगळे प्रकरण ज्यामध्ये आहेत ते सगळे लपवण्यासाठी कमी वेळाचं अधिवेशन आणि विरोधी पक्ष नेत्याचं गाजर टाकायचं, त्याच्यावर चर्चा ठेवायची आणि मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करायचा हा प्रयत्न याच्यामध्ये चालू. 22 आमदार पुन्हा BJP मध्ये जाण्याची शक्यता दर्शवली जाते, तर काँग्रेस पक्ष संपवण्याच्या मार्गावर आहेत का? काँग्रेस पक्ष 2014 मध्येच मोदींनी आव्हान केलं होतं की आम्ही काँग्रेस पण त्यांना आता 12 वर्ष होतात आहेत. त्यांच्या स्वप्नात झोपे जेवणात जातात त्यानंतर काँग्रेस त्याच्यामुळे काँग्रेस कधी मुक्त होऊ शकत नाही. या काँग्रेसने संविधानिक लोकशाही आणली आणि हा देश उभा करण्यामध्ये काँग्रेसचे योगदान संपू शकत. जे बेईमानीनं सत्तेत आले कधी संपू शकतात या ठिकाणी आम्ही आव्हान समजतो. सर, कामठीमध्ये जे प्रकरण झालं त्याला